हाय, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्यामध्ये तुमचं स्वागत. काय मस्त द्राक्ष आहेत ना. एकदम गोड, जशी की आत्ताच अगदी मळ्यातनं तोडून आणलेत. तुम्हाला माहिती आहे ना की फळं आपण नेहमी खावी. जर का आपण रोज फळं खाल्ली ना तर आपला आहार एकदम परिपूर्ण होऊ शकतो. माझी आई नेहमी सांगते की यार तू जरा फळांवरती लक्ष ठेव आणि फळं खात जा रोज. कारण आम्ही काय जेवणाच्या आमच्या काय फिक्स वेळा नसतात, आम्ही केव्हाही जेवतो. त्यामुळे जर का फळं खाल्ली ना तर जरा डाएट मेंटेन राहतं असं आम्हाला वाटतं. पण फळांबद्दल मी तुम्हाला काय एवढं सांगतोय, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे. आपण आपल्याला एखादा फळवाला दिसला तर आपण लगेच थांबतो, ती फळं वगैरे विकत घेतो. पेरूवाला असेल तर अगदी त्याच्यावरती तो छान तिखट मीठ लावून देतो आणि आपल्याला असं तो पेरू अतिशय चविष्ट वाटतो. पण आपण घरी जर का फळं आणली तर आपण फार तर ती कापून डेझर्ट म्हणून खातो किंवा त्याचा ज्यूस करून पितो. पण कसं आहे, आम्ही शेफ्स मंडळी ना या फळांपासून अजून काय काय वेगवेगळं बनवता येईल ह्याच्या नेहमी विचारत असतो. आणि आताचा सीझन सुद्धा तितकाच मस्त आहे. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 4 महिन्यामध्ये ना फळांची अतिशय मस्त व्हरायटी मिळते आपल्याला बाजारात. अंजिरं घ्या, नंतर सीताफळं घ्या, द्राक्ष, स्ट्रॉबेरीज, कलिंगड, खरबूज यासारखी फळं अगदी बाजार अगदी भरलेला असतो. त्यामुळे असं वाटतं की चला या फळांपासून काहीतरी वेगळं बनवावं. आता मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय, कारण आजपासून पुढचे 3 एपिसोड मी तुम्हाला खास फ्रूट स्पेशल एपिसोड्स करून दाखवणार आहे. यामध्ये मी तुम्हाला आज कलिंगड, खरबूज आणि द्राक्ष या फळांच्या रेसिपीज करून दाखवणार आहे. बरं, तितकंच नाहीये, त्यामध्ये अजून काही सरप्राईज सुद्धा आहे. म्हणजे आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये तुम्हाला कंप्लीट एंटरटेनमेंट रेसिपीज मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. पहिली रेसिपी असणार आहे कलिंगडाची आणि ते एक प्रकारचं सॅलड आहे. त्यामध्ये काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. कलिंगड, नंतर चक्का आपल्याला लागेल 2 ते 3 चमचे, पुदिन्याची पानं, सोया सॉसचं डिकॉक्शन, नंतर सुंठेची पूड 1 पाव चमचा, आमचूर पावडर पाव चमचा आणि काळं मीठ पाव चमचा, तसंच लेट्यूस आपल्याला लागेल. मी आईसबर्ग लेट्यूस घेतलेला आहे. या सॅलडमध्ये आपण फक्त आता कलिंगड वापरणार आहोत. आणि हे जे चीज मी घेतलेलं आहे ते चक्का घेतलेला आहे, कारण चक्का सुद्धा एक प्रकारचं चीजच आहे. सॉफ्ट चीज आहे, फ्रेश चीज आहे. त्यामुळे उगाचच कुठलं बाजारातलं चीज आणायची आपल्याला गरज पडत नाही. आणि ऑफकोर्स हे खरबूज जे आहे, खरबूज आणि द्राक्ष मी नंतर आपल्या पुढच्या रेसिपीजमध्ये त्याचा उपयोग करणार आहे. आपण सुरुवातीला हे जे कलिंगड आहे ना, कलिंगड आपण कट करून घेऊ. कलिंगड कट करण्याकरता आपण आधी म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये कसं कट करतो त्याची एक छोटंसं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो. कारण आपल्याला वेळ नसतो, आमच्याकडे भरपूर काम असतं आणि एक कलिंगड जर का असं चिरत बसलो तर झालं, म्हणजे तुमची डिश तुमच्यापर्यंत येणारच नाही लवकर. तर दोन्ही साईडनी कापून घ्यायचं आणि हा जो पांढरा भाग असतो त्या पांढऱ्या भागावरनं बरोबर अशी सुरी फिरवायची. म्हणजे अतिशय सोपं जातं, नंतर वेळ जात नाही आमचा. आम्हाला काय वेळेचं खूप महत्त्व असतं. आपण हे जे स्कूपर आहे माझ्याकडे त्यांनी आपण छान गोळे काढून घेऊ, कारण सॅलडला आपल्याला हे जे गोळे पाहिजेत. या बोलमध्ये आपण काढून घेऊया हे गोळे. ओके, अशा आपण वेगवेगळ्या फळांचे सुद्धा मिक्स करून घेऊ शकतो. खास करून खरबूज म्हणा किंवा पपई म्हणा. आणि रंगीत हे मार्बल्स किंवा गोट्या ज्या असतात ना या फळांच्या, त्या अतिशय छान दिसतात आणि आपलं सॅलड खूप अप्रतिम दिसतं. आपण एक थोडेसे हे असे गोळे पाडून घेऊ आणि उरलेलं कलिंगड मी नंतर ज्यूस करून पेनच. आता कलिंगडाचे आपण गोळे करून घेतलेले आहेत. एवढे गोळे आपल्याला वाटतं एका सॅलड करता पुरेसे होतील. ह्याची जर का किंमत काढायची झाली तर मला असं वाटत नाही फार काही ह्याची किंमत होईल. तरी एक 40 ते 45 रुपयापर्यंत आपली ह्याची किंमत होईल आणि फार काही नाही आहे. आणि घरचे 4-5 मंडळी अगदी निवांतपणे, अगदी ठामपणे ते सांगू शकतो की तुम्ही याच्यावरती ताव मारून तुमचं एक वेळचं जेवण तुम्ही या सॅलडवरती करू शकता. कारण एक प्रकारचा परिपूर्ण असा हा आहार आहे या सॅलडमध्ये. कलिंगड व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी नी खूप परिपूर्ण असतो. त्यातलं बीटा कॅरोटीन लाल रंगामुळे कॅरोटिनॉइड लायकोपिन म्हणून एक असतं त्याच्यामध्ये, जे आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतं. कोलेस्ट्रॉल बीट करायला ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही कलिंगडाचा वापर नेहमी तुमच्या मेनूमध्ये करत राहा. आता आपण लेट्यूस घेऊया. लेट्यूस श्रेड करून घेऊया. आपण एकदम पातळ श्रेड करून घेऊ. यावेळेला मी लेट्यूसची पानं तोडत नाहीये, चिरून घेतोय, एकदम बारीक चिरून घेतोय. कारण आपल्याला याचा बेड बनवायचा आहे, म्हणजे प्लेटवरती या लेट्यूसचा बेड बनवायचा आहे.
आपलं लेट्यूस आता चिरून कापून घेतलेलं आहे, मी बारीक चिरून घेतलेलं आहे. कलिंगडासाठी आधी मी त्याचे हे गोळे करून घेतले, त्याचे बॉल्स करून घेतले. नंतर आपल्याला आता त्याचं ड्रेसिंग बनवायचं आहे. ड्रेसिंग बनवण्याच्या आधी आपल्याला लेट्यूसचा एक बेड बनवायचा होता. तो लेट्यूसचा बेड बनवण्याकरता मी आईसबर्ग लेट्यूस छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि बेड बनवण्याकरता या प्लेटवरती आपण हा लेट्यूस असा नुसता ठेवून देऊ. ओके, आपण आता हे सॅलड बनवायला घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला आधी ड्रेसिंग बनवणं फार महत्त्वाचं आहे. ड्रेसिंग बनवण्याकरता हा चक्का जो आहे तो एक 2 चमचे चक्का आपण या बाउलमध्ये काढून घेऊ. मस्त त्याचं सगळं पाणी काढलेलं आहे मी. 2 चमचे हा चक्का घेतलाय. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं सुंठी, आपल्याला घालायची आहे थोडीशी ही सुंठीची पूड. त्याने अतिशय छान चव येईल या सॅलडला. आता एक तुमच्या लक्षात आलं असेल की मी यावेळेला सुंठीची पूड वापरतोय. मी फ्रेश किंवा ताजं आलं का वापरत नाहीये, तर आपल्याला चवी मिक्स करायच्या नाहीयेत. पण सुंठीची चव जी असते ना ती चव फार विशिष्ट असते. कलिंगडाबरोबर त्याची चव आपल्याला एक्झॅक्टली लागणार नाही, पण या चक्क्यामध्ये जर का ते घातलं तर चक्क्याची चव अप्रतिम लागते. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये मी दुसरं काही घातलेलं नाही, मीठही घातलेलं नाहीये, साखरही घातलेली नाही, कारण आपल्याला श्रीखंड बनवायचं नाही. याचं आपल्याला बनवायचं आहे ड्रेसिंग आणि याच्यामध्ये 2-3 फ्लेवर्स आपल्याला मॅच करायचे आहेत. एक तर या चक्क्याचा थोडासा आंबटपणा, त्याला दिलेला सुंठेच्या पोळीचा थोडासा तिखटपणा, नंतर आपल्याला पुदिना या सॅलडमध्ये घालायचं आहे आणि डार्क सोया जे मी ह्याच्यात वापरतोय ते डार्क सोया मी थोडंसं आटवून घेतलंय, म्हणजे फ्लेमवरती ठेवून एका पॅनमध्ये ते थोडंसं आटवून घेतलं आणि त्याचं एक थिक सिरप सच असं फॉर्म केलं मी इकडे. कारण त्याचं ड्रेसिंग जे होईल ना ते ड्रेसिंग त्याच्यावरती घातल्यावर अतिशय आपली ही डिश अट्रॅक्टिव्ह वाटेल, ॲपिटायझिंग वाटेल. असं वाटेल की हे सॅलड आहे का नुसतं ठेवण्याकरता आपल्याला ही डिश दिलेली आहे. सो तुम्ही बघत राहा. आता ड्रेसिंग बनवण्याकरता याच्यामध्ये सुंठीची पूड मी घातली आहे. आता हे जे सॅलड आहे ते म्हणजे वॉटरमेलनचे जे गोळे केलेले आहेत मी ते या बोलमध्ये काढून घेतो. त्याच्यामध्ये मी हे पुदिन्याची पानं घालतो त्या फ्लेवर येण्याकरता. मी पुदिन्याची पानं मात्र चिरत नाहीये किंवा श्रेड करत नाहीये, गरज नाहीये त्याची. थोडीशी आमचूर पावडर याच्यावरती स्प्रिंकल करूया आणि थोडंसं काळं मीठ आणि आपण हे असे टॉस करून घेऊ फक्त. क्लास. आणि एक 2-5 मिनिटं जर का आपण ठेवलं ना तर त्याचे ज्युसेस सुटतील या कलिंगडाचे आणि या टेस्टमध्ये ते छान मिसळून जातील. हे सॅलड अप्रतिम होणार आहे, यात काही वादच नाही. पण कोणाला जर का थोडीशी मजा करायची असेल ना तर सांगा हे स्ट्रॉबेरीचं सॅलड आहे म्हणून. तो खाल्ल्याशिवाय त्याला कळणार नाही की अरे हे आपण नक्की स्ट्रॉबेरी खातोय का कलिंगड खातोय, कारण स्ट्रॉबेरी सारखं दिसतंय पण चव मात्र स्ट्रॉबेरी सारखी नाही आहे. सो ही सगळी गंमत असते. गंमत करणं फार महत्वाचं आहे जेवण बनवताना. आपण हे माउंट करतोय त्या पद्धतीने आपण हे सॅलड याच्यावरती ठेवतोय या बेडवरती. असं जर स्पेशल आपल्याला कोणी सॅलड बनवून दिलं तर ते का खावंसं नाही वाटणार, नाही का. पण हे बनवायला सुद्धा तितकीच मजा येते आणि लोकांचा आ बघून ना तुम्हाला नक्की खुश होईल. तुम्ही नक्की खुश व्हाल, कारण त्यांना कळणार नाही की रे काय नक्की खाण्यासाठी दिलंय का नुसतं बघण्याकरता दिलंय. आपण हे पुदिन्याची पानं याच्यावरती घालूया फ्लेवर करता. त्याचे ज्युसेस सुटतायत आता, ते छान या सॅलडमध्ये मिक्स होतील, लेट्यूसमध्ये सुद्धा मिक्स होतील आणि त्याची चव वरनं कुठलंही मीठ वगैरे घालायची गरज पडणार नाही. आता आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे हे ड्रेसिंग. आता आपण ह्याच्यामध्ये चक्का वापरतोय त्यामुळे हेही कॉम्बिनेशन खूप अप्रतिम लागणार आहे. बरं लक्षात ठेवा की मी एकदम त्याच्यामध्ये कोट करत नाहीये, मी नुसतं असं थोडंसं वरनं ते घालतोय या कलिंगडावरती, कारण आपल्याला कलिंगडाचा तो लाल रंग सुद्धा लोकांना दाखवायचा आहे, प्लस त्याची चव सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे मी एकदम सगळं ड्रेसिंग त्यामध्ये कोट करून त्याची वाट लावत नाहीये. मी फक्त त्याला छान कोट करतोय, त्याला नुसतं मेकअप करतोय आणि फायनल मेकअप करता त्याला मस्कारा म्हणजेच हे डार्क सोया आपल्याला वापरायचा आहे. हा डार्क सोया मी थोडासा रिड्यूस करून घेतलाय. आपण तो एक ड्रॉप या सॅलडवरती किंवा चीजवरती घालूया. कलिंगड असं सुद्धा आपण खाऊ शकतो, हे तुम्हाला बहुतेक आज कळलं असेल, यात काही वादच नाही. पण व्हॉट से, तुम्हाला खावंसं वाटतंय ना, मग ह्याचं साहित्य आणि कृती लगेच लिहून घ्या. फ्रूट अँड चीज सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कलिंगड 4 चमचे चक्का,
पुदिन्याची पानं, 2 ते 4 चमचे डार्क सोया सॉस, पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा आमचूर पावडर, काळं मीठ आणि आईसबर्ग लेट्यूस. कृती: सोया सॉस पॅन मध्ये शिजवून घट्ट करून घ्यावा. स्कूपरने कलिंगडाच्या गराचे छोटे बॉल्स काढून घ्यावेत. लेट्यूसची पानं बारीक चिरून घ्यावीत. एका बाउलमध्ये 2 चमचे चक्का घेऊन त्यामध्ये सुंठ पावडर घालावी. बाउलमध्ये कलिंगडाचे बॉल्स घेऊन त्यावर पुदिन्याची पानं, आमचूर पावडर आणि काळं मीठ घालावं. एका प्लेटमध्ये लेट्यूसची बारीक चिरलेली पानं घेऊन त्यावर कलिंगडाच्या गराचे बॉल्स घालावेत. त्यावर चक्क्याचे ड्रेसिंग आणि डार्क सोया सॉस घालून फ्रूट अँड चीज सॅलड सर्व्ह करावं.